आज आपण बघणार आहोत मराठीचा तिसरा धडा, आजी कुटुंबाचा आगळ. महेंद्र कदम यांनी लिहिलेला हा पाठ आहे. महेंद्र कदम यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 1972 साली जन्माला आलेल्या महेंद्र कदमांना मराठीचे गाढे अभ्यासक आणि लेखक म्हणून ओळखलं जातं. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक काही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षाविषयक पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. तर आजी कुटुंबाचा आगळ हा जो काही पाठ आहे त्यांचा, यामध्ये ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचं आपल्याला अतिशय सुंदर दर्शन या पाठामध्ये घडतं. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ. तर या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला आगळ म्हणजे काय हे लक्षात येत नाही, किंवा आजीला आगळ का म्हटलेलं आहे कुटुंबातील. तर पूर्वीच्या काळी जे जुने वाडे असतील, तर त्या वाड्यांचा जो काही मुख्य दरवाजा असायचा, त्या मुख्य दरवाजाला आतून बंद करण्यासाठी एक लोखंडी पट्टी किंवा लाकडी आडवी पट्टी लावली जायची. त्या पट्टीला आपण आगळ असं म्हणतो. तर ज्या पद्धतीने ती आगळ किंवा ती आतून लावली जाणारी पट्टी, ज्याला तुम्ही कडी सुद्धा म्हणू शकतात, ती त्या घराचं एक संरक्षण करणारी वस्तू होती. त्याच पद्धतीने आजीने सुद्धा एक प्रकारे घराचं संरक्षण केलं. एका साचेबद्ध पद्धतीत कुटुंबाला बंदिस्त ठेवलं, एकत्रित ठेवलं. म्हणूनच आजीला आगळाची उपमा दिलेली आहे. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. तर रानमेवा म्हणजेच काय, की रानावनात मिळणाऱ्या वस्तू, जसं पेरू असतील, आंबे असतील, चिंचा, बोरं, करवंद यासारख्या ज्या काही रानात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या गोष्टी असतील खाण्यापिण्याच्या, त्याला आपण रानमेवा म्हणतो. तर आजच्या शहरातल्या जीवनामध्ये ही गोष्ट दुर्मिळच आहे. तर अशा आजच्या दुर्मिळ असणाऱ्या गोष्टींचं सुद्धा वर्णन आपल्याला पाठामध्ये वाचायला मिळतं. ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठामधून आपल्याला मिळतो. तर ग्राम संस्कृती म्हणजे गावाकडची संस्कृती, परंपरा, रूढी. तर मुळात भारताचा विचार केल्यास 70% जनता ही गावाकडे राहते, अगदी सुरुवातीच्या काळापासून, आणि आजही ती परिस्थिती आहे. म्हणजेच मुळात गावाकडची संस्कृती हीच खरी भारतीयांची संस्कृती होती. तर या संस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश आपल्याला मुळात या पाठातून मिळतो. तर सुरुवात करू या पाठाला. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. लेखक आजीचं वर्णन करतात की माझी आजी 5.5 फूट उंचीची, म्हणजे बघा अतिशय उंच पुऱ्या असणाऱ्या आजी. कारण सर्वसाधारणतः बायकांची उंची 5 ते 5.25 फुटाच्या दरम्यान असते. 5.5 उंच म्हणजे 5.5 फूट उंच म्हणजे बऱ्याच उंचीच्या होत्या त्यांच्या आजी. शिवाय रंगाने गोऱ्या, परंतु एवढ्या वयापर्यंत येईस्तोवर उन्हा पावसाने त्यांची त्वचा रापलेली होती. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजेच आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती.
या वाक्यावरून आपल्याला काय कळतं की नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडून, यावरून लेखकाचे आजोबा वारल्याचे आपल्याला कळतं. आणि पती वारून सुद्धा किंवा पतीच्या मृत्यूनंतरही अतिशय चांगल्या पद्धतीने संसार आजीने केला. हा संपूर्ण संसार गळ्यात पडला, म्हणजेच त्यांच्यावर जबाबदारी आली तरी सुद्धा तिसऱ्या, म्हणजेच लेखकाची आजी जर पहिल्या पिढीतील असेल तर त्यांचे वडील दुसऱ्या पिढीतील आणि लेखक तिसऱ्या पिढीचे, अशा तिसऱ्या पिढीवर सुद्धा आजीची हुकूमत होती. असं असूनही आणि शिवाय 70 ओलांडलेल्या आजीच्या हातात अजून सुद्धा काठी आलेली नव्हती, म्हणजेच बिना काठीच्या त्या आजही ताट चालू शकत होत्या, असं लेखक आजीचं वर्णन करतात. दात सगळे शाबुत्तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. आज बघा आपण बघतो की अगदी 10-12 वर्षाच्या मुलांचे दात किडतात, रूट कॅनल करावं लागतं. 70 ओलांडलेल्या लेखकाच्या आजीचे दात आजही सगळे शाबुत्तर होतेच, शिवाय ते मोत्यासारखे चमकत होते असं ते सांगतात. डोकीत एकही काळा केस नव्हता आणि साहजिकच आज तर 40-50 मध्ये येईस्तोवरच केस पांढरे होतात. आजी 70 ओलांडलेल्या असतील तर काळा केस असण्याचा संबंधच नाहीये, म्हणजेच त्यांचे सगळे केस पूर्णपणे पांढरे झालेले होते असं लेखक सांगतात. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. म्हणजेच आजीचं वर्णन करताना लेखक आवर्जून सांगतात की तरुणपणी माझ्या आजी खरोखर सुंदर असतील. मुळातच आजी उंचपुऱ्या, रंगाने गोऱ्या होत्या आणि आजही त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडून सुद्धा त्यांच्या चेहऱ्याची ठेवणच हे सांगते की तरुणपणी आजी निश्चित सुंदर असल्या पाहिजे. ताट कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. नाल माहितीये का तुम्हाला? पूर्वीच्या काळी म्हातारे माणसं ज्या चामड्याच्या चपला वापरायचे त्याचा तळवा, खास करून टाचेखालचा भाग लवकर घासून झिजू नये म्हणून लोखंडी यू आकाराची एक पट्टी लावली जायची, त्याला नाल असं म्हणतात. तर अशा जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना आजी नेहमी घालायची. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी. आता आजकालच्या बायका ब्लाऊज घालतात, पूर्वीच्या ज्या म्हाताऱ्या होत्या त्या चोळी घालायच्या. आणि नऊवारी आणि सहावारी म्हणजे साडी आणि लुगडं हा फरक. तर सहावारीचा अर्थ ती 6 मीटरच लांब असते साडी, आणि नऊवारी म्हणजे लुगडं जे 9 मीटर साधारणतः लांबीचं असतं, आणि त्यातही हिरवा आणि लाल अशा 2 रंगात इरकल लुगडी. इरकल हा एक धाग्याचा प्रकार आहे, कपड्याचा प्रकार आहे. तर ती इरकलची लुगडी नेहमी आवडायची माझ्या आजीला असं लेखक सांगतात. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आता आपण अगोदरच बघितलं की लेखकाचे आजोबा वारलेले आहे आणि नवरा वारलेला असेल तर अशा विधवा बाईला कुंकू लावता येत नाही. आणि पूर्वी ज्या ठिकाणी कुंकू किंवा टिकली लावायच्या बायका किंवा आजही अगदी, तर त्या ठिकाणी गोंधन केलेलं असायचं. आणि आता तर कुंकू लावू शकत नाही विधवा असल्यामुळे, म्हणून ते गोंधनाची जागा दिसू नये म्हणून आजी त्या ठिकाणी बुक्का लावतात. काळ्या रंगाचा बुक्का असतो. तर ज्यांना कुंकू लावणं अलाउड नसतं अशा बायका मग त्या ठिकाणी बुक्का लावतात. आजीच्या छत्रछायाखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं. तर अशा 70 ओलांडलेल्या आजीच्या छत्रछायाखाली आमचं संपूर्ण कुटुंब आनंदाने नांदत होतं. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. तर लेखकाकडे कपिली नावाची एक गाय होती, गावरान गाय. म्हणजेच आजकाल जशा संकरित गायी असतात जास्त दूध देणाऱ्या, जर्सी, होल्स्टन यासारख्या, परंतु तशी गाय नव्हती. आमच्याकडे गावरान गाय होती, देशी ज्याला प्रजाती आपण म्हणतो अशी गाय होती, जिचं नाव त्यांनी कपिली असं ठेवलेलं होतं. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. वेत म्हणजे झोप. या ठिकाणी गाय जेव्हा जणते तेव्हा त्या जणण्याला आपण एक वेत असं म्हणतो. आणि एकाआड एक म्हणजेच एकदा जर गाय दिली असेल तर एकदा ती गोऱ्हा द्यायची. म्हणजेच गायीचं वासरू जर नर असेल तर त्याला खोंड म्हणतात किंवा आपण त्याला गोरा म्हणतो.
तो मोठा झाल्यावर बैल तयार होतो, आणि मादी असेल तर ती वासरी म्हणजेच थोडक्यात गाय. तर ह्या गायीचं वैशिष्ट्य लेखक सांगतात की एकाआड एक जोपाला ती खोंड द्यायची. म्हणजे एकदा जणल्यावर जर तिने वासरी दिली असेल तर पुढच्या वेळेला ती वासरू देत असे, परत वासरी, पुन्हा वासरू, अशा पद्धतीने एकाआड एक ती खोंड द्यायची म्हणजेच गोरा द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. आणि मग साहजिकच एकाआड एक जर बैल तयार होत असेल तर लेखकाच्या दावणीला, दावण म्हणजे गव्हाण किंवा ज्या ठिकाणी बैल बांधली जातात त्या जागेला दावण असं म्हणतात. तर आमच्या दावणीला कायमच कपिलीचीच बैल असायची. म्हणजे लेखकाला दुसरी बैल विकत घ्यायची गरजच नव्हती. त्यांच्या गायीची जी काही पिल्लं मोठी होऊन बैल तयार व्हायची तीच बैल लेखकाकडे असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. आता कपिलीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकाआड एक खोंड द्यायची, शिवाय ती दूध सुद्धा भरपूर द्यायची. आणि लेखकाचे वडील किंवा काका धार काढायचे. धार काढणे म्हणजे गायीचं दूध काढणे. तर असं धार काढायला निघाल्यावर ही सर्व मुलं जी आहे त्यांचा मोर्चा गोठ्यामध्ये ग्लास घेऊन हातामध्ये. गायीनं पान्हा सोडला की वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. तर पान्हा सोडणे म्हणजेच काय की गायीचं दूध एकदम काढता येत नाही. म्हणजेच त्या स्तनांमध्ये किंवा गायीचे जे सड असतात त्यामध्ये दूध येत नाही लगेच. जेव्हा आपण वासरू सोडतो तेव्हा आपल्या पिलाला दूध पाजण्यासाठीच गाय पान्हा सोडत असते किंवा त्या स्तनांमध्ये दूध येतं, त्याला पान्हा सोडणे म्हणतात. तर असं गायीने पान्हा सोडला की वासरू आखडलं जातं. म्हणजेच त्याला दूध प्यायचं सोडून एका खुंट्याला गायीजवळच बांधलं जातं. आणि मग अशा वेळेला चरवी म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट आकाराचं एक भांड होतं. पूर्वीच्या काळी किंवा आजही गावाखेड्याकडे दूध काढण्यासाठी ते भांड वापरलं जातं, ज्याला चरवी म्हणतात. आणि जेव्हा त्या स्तनातून दूध असं काढलं जातं तेव्हा ते दूध त्या चरवीत पडल्यावर एक विशिष्ट संगीत तयार होतं. तर त्या चरवीच्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत लेखक आणि इतर जी काही त्यांची भावंड होती ती चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. आणि चरवी भरल्यानंतर दूध काढणं बंद केलं जायचं. पुन्हा ते वासरू सोडून देऊन त्या वासराला दूध दिलं जायचं. आणि मग आम्ही अशी लाईन लावायचो. लाईनीत सगळे उभे राहायचे ग्लास घेऊन. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं. तर धारोष्ण म्हणजे ताजं ताजं गाईचं काढलेलं दूध जे गरम न करता लगेच पिलं जात असेल अशा दुधाला आपण धारोष्ण म्हणतो. तर आमच्या ग्लासात ते दूध यायचं आणि असं गाईचं दूध काढल्यानंतर ते असं थोडंसं कोमट असतं, उष्ण असतं. तर अगदी ते दूध जेव्हा ग्लासाने आपण पितो तेव्हा ते आपल्या ह्या ओठांना लागतं काही, त्याने एक प्रकारे मिशा तयार व्हायच्या. तर लेखक सांगतात की अगदी मिशा येईपर्यंत आम्ही तिथेच ते धारोष्ण दूध प्यायचो. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. आता त्या ठिकाणी ते दूध आम्ही संपवायचो आणि आम्ही दूध पिल्यानंतर चरवी अर्धी झालेली असायची आणि ती अर्धी चरवी घरात आली की मग म्हातारी ढाळजतनं, ढाळज म्हणजेच घराच्या पुढे जे अंगण असतं ज्याला ओरांडा म्हणतो आपण, त्यातून ती सोप्यात अवतरायची. म्हणजे लेखकाच्या घरात एक सोपा असेल म्हणजे त्या ढाळजतनं अंगणातनं ती यायची आणि सोप्यावर बसायची. तिथंच बसून राहायची आणि त्या सोप्यावरच आजी बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. आणि म्हाताऱ्या माणसांना सवय असते नेहमी माळ जपायची, काहीतरी देवाचा एक प्रकारे मंत्र म्हणायची. मग अशा प्रकारे त्या माळेचा एक एक मणी ओढत आजी काहीतरी पुटपुटच त्या सोप्यावरच बसून राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. म्हणजे बघा, आजीचा त्या सोप्यावर बसण्याचा सुद्धा एक उद्देश होता. तो उद्देश असा की लेखकाची जी आई होती ती सर्वात मोठी, म्हणजे लेखकाचे वडील सगळ्यात मोठे असल्यामुळे लेखकाची आई सर्वात मोठी आणि बाकीचे जे काही काका असतील आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच लेखकाच्या ज्या चुलत्या असतील
त्या सर्वांनी चहा करून पिऊ नये म्हणून आजीचा एक प्रकारे पहारा असायचा. म्हणजे त्या काळी बघा सासूचा सुनांवर किती दरारा असायचा हे आपल्याला या वाक्यातून कळतं. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा. म्हणजे बघा आजीची कल्पना अशी की 4 घरच्या 4 सुना, यावरून आपल्याला कळतं की लेखकाचे वडील पकडून ते 4 भाऊ असतील. म्हणजेच लेखकाचे वडील आणि लेखकाला इतर 3 चुलते आणि अशा एकूण सर्वांच्या बायका ज्या वेगवेगळ्या घरातून आलेल्या असणार. मग अशा 4 घरच्या 4 सुना असेल तर कोणावर भरोसा ठेवायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. म्हणजेच बघा या ठिकाणी आजीने कुटुंबाला एकत्रित पकडून ठेवण्यासाठी भांडण होऊच नये म्हणून किती चांगली शक्कल लढवली होती बघा. प्रत्येक मायबापाच्या हातात दूध आल्यानंतर एखादा आपल्या मुलाला 2 ग्लास दूध देईल, कोणी 1.5 देईल, कोणी जास्त देईल आणि मग यातून भांडणं सुरू होतात की तिने तिच्या मुलाला जास्त दूध दिलं, माझ्या मुलाला कमी दिलं. असं होऊच नये म्हणून आजीची कल्पना कशी की गोठ्यातच आजीच्या हातानेच आजी सर्वांना एक समान दूध द्यायची, म्हणजे भांडणाचा प्रश्नच येत नाही. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती, आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. म्हणजेच या ठिकाणी लेखकाच्या आईने आणि चुलतीने चहा करून पिऊ नये या व्यतिरिक्तही आजीचा अजून एक उद्देश असायचा तिथे बसायचा सोप्यावर. तो म्हणजे लेखकाची आई थोरली, सर्वात मोठी. मग अशा वेळेला आईत बसून फक्त जावांनाच कामं सांगून कामं करून घ्यायची अशी आजीला कदाचित शंका असावी. म्हणून माझ्या आईने इतरांना कामं सांगू नये म्हणून सुद्धा आजी तिथे बसून राहायच्या. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी मुळातच सगळ्यांना अगोदरच कामं वाटून द्यायच्या. हे ठरलेलं असायचं की कोणी भाकरी थापायच्या, नंतर धुणं कोणी धुवायचं, भांडी कुणी घासायची, कालवण म्हणजे भाजी, गावाकडे भाजी करण्याला कालवण असं म्हणतात. हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदलत जायचं. आता बघा असंही नाही की एकाच व्यक्तीने कायम भाकरी थापायच्या, एकाच व्यक्तीने कायम धुणं धुवायचं. एक आठवडाभर कामं वाटून दिलेली असायची, एक आठवड्याने सगळ्यांची कामं बदलणार. रोटेशन हा इंग्रजी शब्द खरं तर लेखकाने वापरलेला आहे. रोटेशनचा अर्थ काय होतो मराठीमध्ये की बदल. एक विशिष्ट आठवड्यानंतर कामं बदलली जायची सगळ्यांची. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजीची की प्रत्येकीला प्रत्येक काम यायला पाहिजे. असं नाही की जी धुणं धुणार मग ती वर्षभर धुणं धुणार. आठवड्यानी प्रत्येकाला वेगळं काम वाटायला यायचं. म्हणजेच प्रत्येकीला धुणं धुता आलं पाहिजे, भाकरी थापता आल्या पाहिजे, कालवण करता आलं पाहिजे, भांडी घासता आली पाहिजे, अंगण झाडता आलं पाहिजे. कारण आजी ही सर्व कामं वाटून द्यायच्या आणि प्रत्येक आठवड्यानंतर प्रत्येकाचं काम बदलायचं. येत नसेल तर ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. बघा म्हणजेच एखाद्या सुनेला, एखाद्या व्यक्तीला एखादं काम येत नसेल तर आजी स्वतः ते शिकवायची, पण कामातनं सुटका नाही. म्हणजेच आजी मला भाकरी येत नाही, मी दुसरं काहीतरी काम करेल असं नाही. येत नसेल त्याला आजी स्वतः शिकवायच्या, पण प्रत्येकाला प्रत्येक काम यायलाच पाहिजे यावर आजीचा कटाक्ष असायचा. भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली. लाखोली म्हणजेच काय? म्हणजे बोलणी बसणार, शिव्या देणार आजी काहीतरी. शिव्या म्हणजे घाणघाण शिव्या नव्हे, परंतु बोलणी बसणार हे मात्र निश्चित. म्हणजे एखाद्याकडनं चुकून भाकरी करताना भाकरी करपली, जळाली तर समजायचं की त्या व्यक्तीला आज बोलणं खावं लागणार. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. गडी म्हणजे इथे माणसांना म्हटलेलं आहे. म्हणजेच असंही नाही की आजी फक्त सुनांनाच त्रास देत होत्या किंवा सुनांनाच रागवत होत्या. स्वतःच्या मुलांना सुद्धा. म्हणजेच पूर्वीच्या काळी चुल्यावर स्वयंपाक व्हायचा. आजही गावाकडे काही ठिकाणी असं असतं.
गॅस आले आत्ताच्या काळात, असं असलं तरी लेखकाच्या लहानपणीचा जो काळ असेल त्यावेळेला गावाकडे चुल्यावर स्वयंपाक व्हायचा आणि त्यासाठी सरपण लागायचं. मग जे गडी माणसं असतील ते मळ्यातून येताना जे काही वाळलेले लाकडं असतील ते गोळा करून स्वयंपाकासाठी आणायची, ज्याला सरपण म्हटलं जातं. मग चुकून त्यात जर थोडंफार ओलं सरपण असेल तर धूर होणार, लवकर चुलं पेटणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर निश्चित गड्यांना सुद्धा बोलणी बसणारच. असं नाही की आजी मुलांना बोलणार नाही आणि फक्त सुनांना त्रास देणार. म्हणजेच आजीने कधीही असा दुजाभाव केला नाही. ज्याचं चूक असेल त्याला 100% बोलणी ऐकावा लागायची. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. मग यामध्ये पूर्वीच्या काळी असं होतं की लहान मुलांना सगळ्यात पहिलं दिलं जायचं, मग त्यानंतर सगळी माणसं बसणार आणि सगळ्यात शेवटी बायका. आजकाल शहरामध्ये काय छोटं कुटुंब असतं, सगळे स्वयंपाक झाले की टेबलावर किंवा पंक्तीने एकत्रच जेवतात. परंतु पूर्वीच्या काळी तसं गावाकडे नसायचं, किंवा आजही गावखेड्यामध्ये जिथे कुटुंब खूप मोठे आहेत, एकत्रित कुटुंब पद्धती आहे, त्या ठिकाणी प्रथम मुलांना जेवायला दिलं जातं, नंतर माणसांना आणि शेवटी बायका जेवायला बसतात. तर स्वयंपाक झाल्यावर आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढं सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. मग स्वयंपाक झाल्यावर मुलांना जेवायला देताना आजी पुढं सरकणार, माझी आई जेवायला वाढणार, किंवा कुणी काहीही काम करे. म्हणजे असं जरुरी नाही की प्रत्येक वेळेला माझी आईच वाढायला येईल, इतरही कोणी वाढायला येऊ शकत असे, म्हणजेच त्यांच्या चुलत्या असू शकतात किंवा आजी सुद्धा स्वतः वाढायच्या. पण वाढताना आजीचा जागता पहारा, म्हणजे वाढताना सुद्धा आजीचा मोठा पहारा असायचा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं, म्हणजेच चुकून कोणाची तब्येत सुकडी राहायला नको म्हणून प्रत्येकाला आजी बळजबरीने, अगदीच एखादा म्हटलं की मला ही भाजी आवडत नाही, मी चाललो हे उष्ट टाकून, तर असं बिलकुल चालायचं नाही. आजी मग एखादा धपाटा देणे म्हणजे मार खाऊ घालणे, एखादा पाठीत मार देणे. कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही, शिवाय ताटात उष्ट सुद्धा टाकायचं नाही. खरकट म्हणजेच उष्ट, यावर सुद्धा आजीचा जोर असायचा. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या. आणि या ठिकाणी बघा, दिवसाच्या वेळेला तर माणसं लवकर गावाकडे मळ्यात जातात कामाला. मग अशा वेळेला मुलांची जेवण झाल्यावर माणसं तिथे जेवत नसायची, ते भाकरी बांधून न्यायची मळ्यामध्ये आणि मळ्यात ते जेवणार दुपारी कधीतरी. तर आमच्या जेवणानंतर अशा रानातल्या माणसांच्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. म्हणजे प्रथम बाळगोपाळांची पंगत, नंतर रानातल्या लोकांच्या भाकरी डबे जे काय असतील ते बांधलं जायचं आणि मग सगळ्यात शेवटी सर्व बायका जेवणार. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. आणि त्यावेळेला सुद्धा साधारणतः गावाखेड्याकडे 11, 11:30, 12च्या दरम्यान शाळा असतील तर 10 वाजेच्या आसपास सर्व मुलांना शाळेत हाकलून देऊन आणि सर्वांना काय काय कामं आहेत ते सगळं सांगून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. ढाळज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दाराच्या पुढे जे अंगण किंवा ओटा, ओसरी जी असेल त्याला ढाळज म्हणतात. तर हे सगळे कामं आटोपल्यानंतर दुपारी आजीची स्वारी ढाळजत येणार. बसता बसता झोपी जाणार. आणि आजीची सवय होती की ढाळजत येऊन खुर्ची टाकायची आणि बसल्याच झोप काढायची. पण झोप भारी सावध, पण झोप पण अशी नाही, गाढ नाही, अगदी सावध झोप, आणि तेही बसल्या बसल्या. कुठंही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी, म्हणजे थोडा जरी कुठे आवाज आला तरी आजी पटकन जागी होणार. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार आणि मग इकडे तिकडे बघणार, कुठून आवाज आला, कसला आवाज आला, आणि मग पुन्हा आजी डोळा लावणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. आता दुपारी थोडीशी झोप होईपर्यंत गल्लीतल्या बायका सुद्धा आजीकडे मग येणार. मग वाकळ शिवायचं असो, वाकळ म्हणजे गोधडी, जुन्या पुराण्या लुगड्या, साडं,
साड्या किंवा जुने कपडे आतमध्ये टाकून मोठ्या सुईच्या आणि दोऱ्याच्या साहाय्याने गोधडी शिवली जायची. त्याला वाकळ म्हणतात गावाकडे. तर असं वाकळ शिवायचं काम असो किंवा शेंगा फोडायच्या, गावाकडे काही शेंगदाणे विकत नाही घेत, शेतामध्ये ज्या शेंगा होतात त्याच दुपारी फावल्या वेळेत फोडायचं काम चालणार, किंवा दळण करायचं असो म्हणजे धान्य निसायचं असो, सगळ्या एकमेकींना मदत करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जाच अशा सगळ्यांच्या चर्चा सुद्धा व्हायच्या आजी बरोबर. मग बायका येतानाच ज्याचं जे काम असेल, कोणाला शेंगा फोडायचे असतील, गोधडी शिवायची असेल किंवा गहू निसायचे असेल, तांदूळ निसायचे असेल, तर हे सगळे कामं त्या घेऊन यायच्या आणि एकमेकींना मदत करू लागायच्या. त्याच वेळेला गप्पा सुद्धा व्हायच्या. मग कोणाला काही सासूरवास असेल, जाच असेल, तर यावर सुद्धा तिकडे चर्चा व्हायची. आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्रच होतं आणि आजी त्याची संपादक. म्हणजेच बघा, लेखक सांगतो की आमचं जे काही ढाळच असेल म्हणजे ते समोरची ओसरी म्हणजे एक प्रकारे आमच्या गावचं एक वर्तमानपत्रच होतं. आणि वर्तमानपत्राचा बातम्या छापणारा किंवा बातम्या देणारा जो काही मुख्य माणूस असतो त्याला आपण संपादक म्हणतो. मग तसं आमची ढाळच म्हणजे आमच्या गावचं एक प्रकारचं वर्तमानपत्रच आणि आमच्या आजी म्हणजे त्याच्या संपादक होय. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. म्हणजे असं नाही की एखाद्याने सांगितलं की मला चुकीचा सासूरवास होतो, मग आजी त्याचा तपास करणार, त्यातलं खरं खोटं जाणून घेणार आणि मगच या बातम्या ज्या आहेत त्या गावभर पसरणार. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. कडूसं पडणे म्हणजेच सायंकाळ, सांज व्हायच्या आत मग ही मैफिल मोडायची साधारणतः. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची आणि सर्वसाधारणपणे 6, 6:30 किंवा 5, 5:30 जसं त्या वेळेनुसार अंधार पडण्याची जी वेळ असायची त्यावेळेला मळ्यातली माणसं गावाकडे यायला सुरुवात झाली की मग आजीची ढाळच सुटायची. म्हणजेच त्या ओट्यावरून किंवा ओसरीतून आजी पुन्हा घरात जाणार आणि आजीची ढाळच सुटली की माणसं ढाळजत बसायची. आता दिवसभर ज्या ठिकाणी आजीचा कट्टा तिथे आता मळ्यातून आलेल्या माणसांचा कट्टा असायचा. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. आणि मग साधारणतः गावाकडे आपल्यासारखं 10, 11, 12 पर्यंत कोणी जागत नाही, कारण प्रत्येकाला सकाळी लवकर उठून शेतातल्या कामावर पण जायचं असतं. मग साधारणतः 8 वाजता ढाळजेचा दरवाजा बंद व्हायचा आणि त्याला आतून आगळ टाकली. आगळ म्हणजे मी सांगितलं की ती जी आडवी लोखंडी पट्टी किंवा लाकडी पट्टी आहे जिने दरवाजा बंद केला जाऊन त्याला कडी लावली जायची आणि एक प्रकारे ती सुरक्षिततेची एक पट्टी असायची. ती टाकली की वाडा शांत, कारण त्यानंतर कोणाला जागायला परवानगी नाही, सगळ्यांनी लवकर झोपलं जायचं जेणेकरून सकाळी लवकर उठायचं सुद्धा असायचं. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटाची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. म्हणजे ती आगळ म्हणजे काही साधी सुधी नव्हती, 6 फूट लांब आगळ असायची ती आणि शिवाय 1.25 फूट रुंद, म्हणजे सर्वसाधारणपणे 1.25 फूट रुंद आणि 6 फूट म्हणजे एखादा उंच पुरा माणूस जेवढ्या लांबीचा असतो अशी लांब ती सागवानी लाकडाची फळीच होती ती आणि एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. म्हणजे या ठिकाणी पूर्वीच्या काळी जो मुख्य दरवाजा बंद झाला की जे मेन गेट असायचं, जो दरवाजा मोठा असायचा त्याच्या भिंतीमध्ये खाचन केलेलं असायचं आणि त्यात ती ढाळच अटकवली की दरवाजा कोणी तोडू शकत नसे, दरवाजा उघडून चोर किंवा इतर कोणीही आतमध्ये येऊ शकत नसे ढाळच काढल्याशिवाय. तर अशी ती ढाळच इतकी मोठी असायची की आम्हाला ती काढणं किंवा घालणं एक मोठं दिव्यच असायचं. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या
देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. तर या ठिकाणी ती जी आगळ आहे तिला वरून परत कडी लावण्याची, त्याला पुढं पितळाच्या वाघाच्या मूर्त्या किंवा वाघाच्या आकाराची तोंड बसवून, पूर्वीच्या काळी बघा खूप जुने तुम्ही दरवाजे जर बघितलेले असतील तर खूप छान सजवलेलं असतं, त्यांना बैल, वाघ, मोर यांची चित्र लावलेली असतात. तर अशी चित्र म्हणजे अगदी मूर्त्या बनवून त्याच्यावर ठोकलेल्या असतात. तर अशी ही आगळ ढकलणं फार अवघड गणित असायचं असं लेखक सांगतात. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवचच होतं. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की ती आगळ म्हणजे एक प्रकारचं संरक्षण कवचच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुपारी सुद्धा ती आगळ लावली जायची, जेणेकरून मुलांनी दरवाजाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर उन्हातानाचं पडू नये. मग त्यावेळेला मात्र थोडासा आम्हाला राग पण यायचा आजीचा की आगळ लावली, परंतु रात्री मात्र आम्ही बिनधास्त झोपी जायचो, कारण दरवाजाला एक अतिशय मजबूत अशी संरक्षण आगळ लावलेली आहे, हा एक आम्हाला दिलासा असायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. मग उन्हाळ्यामध्ये सुट्टी असणार, शाळा नसणार, मग अशा वेळेला दुपारच्या वेळेला तर ढाळच लावल्यामुळे आम्ही बाहेर पण जाऊ शकत नव्हतो. मग अशा वेळेला आजीला पण त्रास न देता घरातच आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिवल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. आता यातले बरेचसे खेळ तर आपण कधीही खेळलेलो नाही, अगदी मला सुद्धा सांगता येणार नाही. पण चिंचोके माहिती आहे आपल्याला. चिंचोक्याच्या साह्याने आपण सापशिडी सारखा एक खेळ असतो बघा, त्यावर 4 लोक समोरासमोर बसून तो खेळ खेळू शकतात. त्याचप्रमाणे खापराच्या भिंगऱ्या, म्हणजेच एक खापराचं एक चौकोनी तुकडं केलं जायचं आणि सर्वसाधारणपणे कोळशाच्या साह्याने घरं आखून त्यावर उड्या मारत खेळणे, त्याला खापराच्या भिंगऱ्या म्हणतात. नंतर चुळूचुळू मुंगळा, आता हा काय प्रकारे माहिती नाही, परंतु पूर्वीच्या काळी असे घरातल्या घरात बैठे खेळ खेळले जायचे. नंतर भोवरा आणि गोट्या तर तुम्हाला माहितीच आहे, असले खेळ खेळले जायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विट्टी दांडू, मग आता पूर्वीच्या काळी जे लाकडी सरपण आणलं जायचं त्यातूनच एखादा चांगला मजबूत दांडा काढून त्याची विट्टी आणि एक लांब दांडा काढून त्याचं दांडू बनवला जायचं आणि विट्टी दांडू सुद्धा खेळलं जायचं. भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. आता या ठिकाणी तेव्हा काही गावाकडे असं सुताराचं साहित्य प्रत्येकाच्या घरात नसायचं. मग एखादं गोलसं लाकूड सापडलं की त्याला गोल आकार देण्यासाठी समजा कोना निघाला असेल तर त्याला दगडावर घासायचं लाकूड, जेणेकरून ती गोल भिंगरी तयार होईल. मधनच हुक्की आली की पाटी काळी गुळगुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. आणि मध्येच हुक्की म्हणजे मध्येच अभ्यासाची आठवण आली की जी पाटी असायची पूर्वीच्या काळी, पेन्सिल ज्याच्यावर उठली जाईल अशी दगडाची स्लेट आपण ज्याला म्हणतो, तुम्ही दगडाचा प्रकार बघितलाय तो स्लेट. स्लेटच्या साह्याची मदतीने पाटी बनवली जायची. तर ती पाटी पेन्सिल लिहून पांढरी व्हायची, मग तिच्यावर परत काळा कोळसा घासून तिला काळं बनवायचं. नंतर तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या आणि काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ही सुद्धा अतिशय म्हणजे आमच्यासारख्याने सुद्धा हे खेळ केलेले आहेत. बाभळीचा काटा जो आहे तो असं सर्वसाधारणपणे 90 पेक्षा मोठ्या अंशाच्या कोनामध्ये असतो आणि दोन्ही टोकांना काटे असतात. तर एक टोक काठीमध्ये टोचायचं, दुसऱ्या टोकामध्ये एका पानाची अशी स्वस्तिकच्या आकाराची भिंगरी तयार करायची आणि त्या काट्यात टोचायची आणि दोन्ही बाजूला तिला एक प्रकारे अडकण म्हणून
शेळीच्या लेंड्या लावल्या जायच्या. थोड्याशा ओलसर लेंड्या असतील तर त्या टोचायच्या अगोदर काट्यामध्ये आतमध्ये टाकायच्या, नंतर ती भिंगरी आणि ती बाहेर येऊ नये म्हणून परत दुसरी लेंडी लावायची आणि ते असं पकडलं लाकूड की वारा आल्यावर ती भिंगरी फिरणार, किंवा अशा हातात पकडून जेवढं जोरात आपण पळालो तेवढं वाऱ्यामुळे ती भिंगरी फिरायची. तर अशा भिंगऱ्या सुद्धा बनवायच्या. नंतर ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. आणि पूर्वीच्या काळी गावाकडे ज्वारी किंवा बाजरी असेल तर ज्वारीचं ताट असं जाड असतं, ते सुकल्यानंतर त्याच्या बाहेरच्या साला काढून, जसं आपण बांबू साळतो तसं काढून आतमध्ये अतिशय मऊ असा गर निघायचा. त्याच्या साह्याने आम्ही बैलगाड्या तयार करायचो. नंतर तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. नंतर गावाखेड्याकडे अशा पैलवान घडवणाऱ्या तालमी असायच्या, तर त्या तालमीमध्ये लाल माती आणली जायची, तर तिथून कुठून तरी थोडी लाल माती आणून त्याच्यापासून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसवायचे. मग गोल गोटे आणायचे आणि त्याला घडवायचं, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या त्यापासून वस्तू बनवायच्या आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. सटकी मारणे म्हणजे पळायचं घराच्या बाहेर, त्याला सटकी मारणे असं म्हणतात. तर कोणाचं लक्ष नसताना मग सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं मित्रांबरोबर. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची. आणि आता समजा 5-6 भावंड असतील, एखादं लहान असेल तर मग त्याला खेळात घेतलं नाही जायचं. मग तिथेच एखादं वडाचं झाड असेल तर त्या पारंब्यांना ते लोंबकळत बसायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंडांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. आता तुम्ही जर वडाचं झाड नीट बघितलं असेल तर त्या पारंब्यांना अशी पिवळी परत छोटी छोटी लहान पालवी फुटलेली असायची, तर ती शेव म्हणून आम्ही खायचो सुद्धा अगदी. देवळात जायची, घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोप मोड करायची. आणि गावाकडे शक्यतो मंदिरं असतातच, तर मग दुपारी डोळा चुकून जर आपण गेलो तर दुपारची वेळ सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात म्हाताऱ्या माणसांची झोपायची असायची. मग लहान मुलांना तो उद्योगच, जोर जोरात मुद्दाम देवळाची घंटा वाजवायची आणि म्हाताऱ्या माणसांची झोप मोडायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनच मोरच्या विहिरीकडे वळायचा. आणि उन्हाळ्यामध्ये गरम होतं, सुट्टी असेल तर मग भर दुपारी एखाद्या विहिरीकडे मोरच्या वळायचा, मनसोक्त पोहायचं. आणि गावाकडच्या विहिरी कशा असायच्या की त्यांना पायऱ्या असतात, मग अशा पायऱ्या असलेल्या विहिरीमध्ये उतरायचं आणि मनसोक्त मग पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लावायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. मग तिकडे आम्ही पोहायला जाणार त्या विहिरीमध्ये. नंतर शिवना पाणी खेळायचं, म्हणजे पाण्यातली पकडापकडी, त्याला शिवना पाणी म्हणतात. नंतर मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत, म्हणजे जोर जोरात हात आपटून कोण किती जोरात पाणी उडवू शकतो असं शर्यत लावायची. आणि याचाही समजा फारच कंटाळा आला की मग तसंच ओल्या अंगानं त्या मातीवर लोळायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. आणि मग असं लोळताना खूप तापलं अंग, की उन्हाळ्यात तर मुळात जमीन तापलेलीच असणार, परंतु सुरुवातीला अंग ओलं असेल तर थोड्या वेळ तुम्ही ओल्या अंगाने झोपू शकतात, पण तापलं अंग की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. आता उड्या टाकणे म्हणजे तुटून पडायचं, अगदी आधाशासारखं खाणे, याला उड्या टाकायच्या असं लेखक म्हणतात. पण साहजिकच दिवसभर एवढं दमल्यावर, पोहल्यानंतर, खेळल्यानंतर, उड्या मारल्यानंतर संध्याकाळी आम्ही भाकरीवर उड्या टाकायचो, म्हणजेच आम्ही आधाशासारखं तुटून पडायचं जेवायला. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. आणि पाण्यात जर खूप वेळ पोहलं आणि पाणी डोळ्यात गेलं तर डोळे लाल होतात. मग हे म्हाताऱ्या माणसांना लगेच कळतं की हा चुकून पोहायला गेला होता, म्हणजेच आजीचे बोलणे सुद्धा ऐकावा लागणार. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं.
म्हणजे एक प्रकारे आमचं बालपण जे गेलं ते निसर्गदत्त वातावरणात म्हणजे नैसर्गिक वातावरणात गेलं. निसर्गाने ज्या गोष्टी आम्हाला दिलेल्या होत्या त्या सगळ्या आम्ही मनसोक्त अनुभवल्या असं लेखक सांगतात. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबर माहिती ना तुम्हाला, त्याला उंबर म्हटलेले लेखकाने. उंबर, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, टमाटे. लेखकाने तंबाटी हा गावाकडचा शब्द आणि पूर्वीच्या काळी छोटी अशी गावठी टमाटे असायची, तर ती छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीच्या पात्रांची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवट, एकदम टणक मजबूत एक फळ असतं कवटाचं झाड, तुम्ही ऐकलं असेल. आपल्याकडे महाशिवरात्रीला त्याची चटणी करून खातात. तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड म्हणजे त्या उकडायच्या आणि मग त्या सोलून खायच्या. हुलग्याचं माडग असा सगळा रानमेवा पोटात जात होता. म्हणजे यातील तर बरीचशी नावं तुम्ही कधी आयुष्यात ऐकली पण नसेल आणि ऐकली असतील तरी ती तुम्हाला कधी आता पाहायला भेटणार नाही शहरामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींना लेखकाने रानमेवा म्हटलेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या रानावनात मिळणाऱ्या गोष्टी म्हणून त्याला रानमेवा म्हणतात. तर ह्या सगळा रानमेवा पोटात जायचा. आम्ही वाढत होतो, भांडत होतो आणि साहजिकच एकत्रित कुटुंब असेल तर तू मैमय होतच असते. भावंडांमध्ये भांडणं होतात, परंतु अशी भांडणं होतच आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजातनं आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. शिवाय असं असलं तरी ढाळजात येऊन बसल्यावर आजीने सांगितलं की चला आता अभ्यास काढा, तर त्या धाकाने आम्ही अभ्यास सुद्धा करत होतो आणि आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. आणि अशा प्रकारे आजीचे जरी बोलणे ऐकत असलो तरी तिची एक प्रकारे माया पण होती आम्हा सर्वांवर. आम्हाला तेवढा ती जीव पण लावायची, म्हणजेच रागवायची ती चांगल्याच गोष्टींसाठी, असंच लेखक सांगतात. तर अशा या आजीचे मायेखाली आम्ही मोठे होत होतो. तर एक प्रकारे तुम्ही लक्षात घ्या की गावाकडची जी काही संस्कृती असते तिचा पूर्णपणे या पाठामध्ये उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला गावाकडे काही गोष्टी ज्या मिळतात त्या शहरात बिलकुल मिळत नाही आणि शहरामध्ये तुम्ही ज्या काही आजच्या मॉडर्न जगामध्ये जगतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गावाकडे मिळत नाही. अशा प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच. परंतु या ठिकाणी लेखकाचं बालपण पूर्णपणे गावाकडे गेलेलं आणि आजीच्या धाकाखाली फक्त धाकच नव्हे तर तेवढा जीव पण आजीने लावलेला असं लेखक सांगतात. तर अशा आजीच्या छत्रछायेखाली, मायेखाली लेखक मोठे होत गेले. लेखकाची इतर भावंडही मोठी होत गेली असं ते आपल्याला सांगतात. तर या पाठात खास करून आपल्याला आजीला ढाळजाची आगळाची उपमा दिलेली आहे. आगळ म्हणजे आपण बघितलं की एक अशी मजबूत कडी असते किंवा एक आडवी मोठी पट्टी असते जी मुख्य दरवाजाला लावल्यानंतर घराची एक प्रकारे सुरक्षितता होते. आणि आजी सुद्धा एक प्रकारे त्या कुटुंबाचा मोठा आधार होती. आजी त्या कुटुंबाचं मोठं संरक्षण होती. तिच्या छत्रछायेखाली कुटुंब मोठं झालं म्हणून आजीला सुद्धा या ठिकाणी त्या आगळाची उपमा दिलेली आहे. तर असा हा सुंदर पाठ आज आपण संपवलाय. या पाठामध्ये दिलेल्या कृती आणि प्रश्न उत्तरांचं तुम्ही अभ्यास करायचा आहे, ती सोडवायची आहे. तर आज आपण इथे थांबूया.